राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 24 एप्रिलला निवडणूक आहे. त्यामुळे आता उमेदवार घोषित करायला सुरुवात झाली आहे. राहुरीमध्ये अक्षय करडिले यांची उमेदवारी भाजपने घोषित केलेली आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये आता प्राजक्त तनपुरे लढणार हे स्पष्ट आहे. मात्र प्राजक्त तनपुरेंनी ऐनवेळी अशी काही खेळी केली आहे की त्यामुळे संपूर्ण निवडणुकीचं गणित बदलू शकतं. नेमकं काय घडतंय सगळं तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही लक्षात घ्या, प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा एकदा राहुरीचं नेतृत्व केलेलं आहे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी सुद्धा राहुरीचं नेतृत्व केलेलं आहे. दोघांनी एकमेकांना पराभूत करून झालेलं आहे. त्यामुळे दोघांनाही आमदार म्हणून त्या मतदारसंघाची चांगलीच माहिती आहे. जर 2024 ची विधानसभा लक्षात असेल तर राहुरीमध्ये सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच चाललेला होता आणि त्याचा फायदा नाही म्हटलं तरी शिवाजी कर्डिलेंना झाला होता. विशेषतः अगदी सर्वेमध्ये सुद्धा शिवाजीराव कर्डिले मागे दाखवत होते. मात्र त्यांनी पूर्णपणे प्रयत्न करून हिंदुत्ववादाचा सुद्धा विचार करून त्याचा काहीसा उपयोग करून आणि व्यवस्थित नियोजन करून राहुरीचा गड तनपुरेंकडून खेचून घेतला होता. तनपुरे हे विसरलेले नाहीत. विशेषतः हिंदुत्वाचा मुद्दा आता त्यांनी सुद्धा स्वतःच्या जवळ खेचण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या काही महिन्यापासून तनपुरे चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि गळ्यामध्ये केशरी रंगाचं एक उपर्ण सुद्धा घालून फिरतायत. खरं तर त्यांना त्याच्याबद्दल विचारलं तर माझ्या घरचे सुद्धा वारकरी आहेत असं म्हणून त्यांनी त्याचं कारण द्यायचं टाळलेलं आहे. मात्र तनपुरे सुद्धा आता कुठेतरी हिंदुत्ववादी मतांच्या मागे लागलेत हे स्पष्ट व्हायला दिसतंय आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तिकीट देत असताना सुद्धा ते कुठेतरी कन्फ्यूज झालेले आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादीतनं लढलो तर हिंदुत्ववादी मतं पडणार नाहीत हे त्यांना चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच त्यापेक्षा अपक्ष लढवणं योग्य आहे का, अपक्ष लढवून जास्त फायदा होऊ शकतो का असा विचार करून ते अपक्ष लढण्याच्या सध्या भूमिकेमध्ये आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्येच त्यांची भूमिका स्पष्ट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे कदाचित तिथली लढत जी आहे ते भाजपचे अक्षय करडिले विरुद्ध राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे अशी न होता अपक्ष प्राजक्त तनपुरे अशी होऊ शकते आणि त्यामुळे हिंदुत्ववादी मतावरनं इथे निवडणूक फिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.